मॉर्निंग आणि आजचा कॅम्पर व्हॅन मधला दिवस आहे 89. तर आम्ही चाललोय रिटर्न आलापुझा बीचला, जिथे बोट हाऊस आहेत. आता तिथे जाऊन आम्ही सगळी माहिती काढणार आहे, कसे रेट आहेत, कसं काय काय सगळ्या गोष्टी. चला निघालो आम्ही फ्रेश होऊन. ती जागा सोडली, बीच सोडलाय. आम्ही आलोय आता आलापुझाला, जिथे आम्ही होतो मरारीला 10-12 किलोमीटर दूर. आता इथून असं सरळ चालत गेलं ना 200-300 मीटर, तर तिथे ते बोट हाऊस आहेत जे ठरवतात चार्जेस वगैरे. आता आम्ही सगळी माहिती काढायला जाणार आहे. आणि त्याच्या आधीच अशी एक जागा आहे, इथे आम्ही गाडी लावली आमची आज. आणि आता 4:30 वाजलेत आणि आम्ही आता चाललोय परत फिश घ्यायला. आणि जरा इथे ते बोट हाऊस आहेत, उद्या आमचा प्लॅन आहे करायचा, तर त्याची माहिती वगैरे पण काढून येतो आणि फिश पण घेऊन येतो. आणि मला एका ताईंची कमेंट आली आहे की आपले एवढे सण येतात जात आहेत, तर तुम्ही एका पण सणाला नाही येत महाराष्ट्रात, तर तुम्ही ते मिस नाही करत का? पण गोष्ट कशी आहे, सण हे आम्ही लहानपणापासून सेलिब्रेट करत आलोय, दरवर्षी तेच तेच तेच. तर ह्या वर्षी नवीन वेगळं आम्ही काहीतरी करतोय, सो एवढं मिस नाही करत आम्ही त्या गोष्टीला. कारण असं थोडी की आम्ही आयुष्यभरासाठी सोडलंय, फक्त ह्या वर्षी सण नाही करते जी की आम्ही लहानपणापासून सेलिब्रेट करत होतो. पुन्हा पुढच्या वर्षीपासून पण पुन्हा तेच आहे. आणि रिद्धू एकदा शाळेला जायला लागला की पुन्हा हे एवढं शक्य होणार नाही. बघा थोडंसं चालून आलं तरी घाम बघा किती आलाय. समुद्रकिनारी भयानक गरमी आहे रे बाबा, भयानक. तर चालता चालता हे एक शॉप आहे, तर हाताने बनवलेले आहेत सर्व वस्तू लाकडाच्या, आणि मला खूप आवडतं लाकडाच्या वस्तू. आणि हे माकड आहे छोटंसं क्यूट क्यूट, बघा तुम्हाला दाखवते, हे बघा. आणि हे गणपती बघा, सर्व हे नारळामध्ये बनवलेले आहेत त्यांनी. त्यानंतर हे गणपती बाप्पाची मूर्ती 85,000ला होती. रिक्षाने चाललोय, कारण भरपूर आम्हाला असं थोडंसं पुढे करत करत आम्ही 3 किलोमीटर चालत आलो. तर आज हा वेगळा फिश आणलाय, जरा याचं नाव तर मला पण माहित नाही, पण हे केरला फिश बोलतात. चला फिशला लावलाय मसाला, आता मस्त फ्राय करून घेतो आणि खाऊन घेतो डिनरला. आम्ही तर आता मस्त ठरवलंय रोज फिश खायचे. आणि ही बघा आमची अंधारात मस्त गाडी आहे, स्वयंपाक चालू आहे. आता मासे खाल्ले, डिनर झाला आणि सध्या मूवी बघतोय ब्रिक. छान आहे, मस्त आहे. हॉलिवूडची मूवी बघण्याचा इंटरेस्ट असेल तर बघा.